मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहबूर राणाला भारतात आणल्यानंतरचा पहिला फोटो समोर. यूएपीए कायद्याअंतर्गत एनआयएकडनं तहबूर राणाच्या अटकेची कारवाई. पाकिस्तानने झटकले तहबूर राणापासून हात. राणा कॅनडाचा नागरिक, पाकिस्तानशी संबंध नाही, पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा दावा. एसटी कर्मचाऱ्यांचा मार्चचा न मिळालेला 44% पगार मंगळवारपर्यंत मिळणार. एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश. 56%च पगार झाल्यानं एसटी कर्मचारी मोठ्या अडचणी. अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय यांचा साखरपुडा. नातवाला आशीर्वाद देण्यासाठी शरद पवार, प्रतिभा पवार उपस्थित. संपूर्ण पवार कुटुंब एकाच फ्रेममध्ये. सुनील तटकरेंचं जेवणाचं आमंत्रण अमित शहांनी स्वीकारलं. पालकमंत्री पदाबाबत चर्चेची शक्यता. केंद्रीय गृहमंत्री 12 एप्रिलला रायगड दौऱ्यावर. चेहरा भोळा आणि भानगडी सोळा नाव न घेता एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तर एफबी म्हणजे फुकट बाबूराव असाही केला हल्लाबोल. सांगोल्याच्या कार्यक्रमात टोलेबाजी. माझं प्रमोशन होण्यासाठी सरकार टिकलं पाहिजे. सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने चर्चांना उधाण. तर मंत्रिपद न मिळाल्याने खदखद व्यक्त करणाऱ्या मुनगंटीवारांच्या मुखी आता सरकार बदलाची भाषा. धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षाही क्रूर. करुणा मुंडेंचा हल्लाबोल. संघर्षाच्या काळात मालमत्ता, मंगळसूत्र गहाण टाकून मुंडेंसाठी पैसे उभे केल्याचाही दावा. वाल्मिक कराडच्या मालमत्ता जप्तीसाठी सीआयडीचा बीड न्यायालयात अर्ज. तर निर्दोष असल्याचं सांगत सुटकेसाठी कराडची कोर्टामध्ये धाव. सोन्याच्या दरामध्ये पुन्हा वाढ. 2000 रुपयांनी दर वधारले. जीएसटीसह सोन्याचा प्रतितोळा भाव 94,000. जशास तसे करावर अवघ्या 7 दिवसात डोनाल्ड ट्रम्प बॅकफुटवर. भारतासह बहुतेक देशांच्या कराला 90 दिवसांची स्थगिती. चीनवर मात्र 125% आयात शुल्क. चेन्नईचा ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर. महेंद्रसिंग धोनी पुन्हा झाला चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार. 2023 नंतर धोनीकडे पुन्हा एकदा सीएसकेची धुरा. 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडनं क्रिकेटच्या समावेशावर शिक्कामोर्तब. 128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.